तो फायनली गाईज आज आपण बनवणार आहे बांगडा फ्राय. आणि सॉरी काय पण असतो, तो बांगडा फ्राय असो बांगडा कढी असू दे. तर आपण आणले मच्छी बांगडा तुम्ही बघू शकताय. हे बघा आणि मस्त की 200 रुपयात 17 बांगडे आणलेत गाईज. कडकच बघा शकता. कडकडीत बांगडे आले आहेत गाईज आपल्याकडं 200 रुपयात. आता मस्त साफ करतो गाईज. कडकच करतोय तर कापतो. थांबा आता गाईज. आणि काही साफ करून घेतो गाईस. एकदम मस्त की बांगडा बघू शकताय. कडक 2 फ्रायसाठी घेतो. पहिले 2 घेतो, बाकी अजून 2-3 घेऊ. घ्या 2-3 घेतो. पहिला आपला फ्रायसाठी कापतो गाईस. बांगडा खावायला या आज. मस्त खाना मी बांगडे साफ करतो. ठीक आहे. गाडी नाही भरली अजून. पाऊस नाही लागला हाताला सामान काढताना. टोटल 17 भेटला मला. 17 मित्रांनो बांगडे. 200 रुपयात 17 बांगडे भेटले. मस्त की ॲक्च्युली 15 होते. वाट्याला 15 होते. 15 वाट्या आम्ही 17 2 एक्स्ट्रा घेतले. मस्त की भेटले. आता पहिला साफ करून घेतो. असे साफ करा मित्रांनो. मस्त लगेच साफ फटाफट साफ होतात. कापून रेडी झालेत आणि आता मी कट करतो मस्त की आपल्याला फ्राय करायचं ना भावना म्हणून. फ्रायसाठी रेडी करायचा प्लॅन झाला आहे. बघू शकता आपण असं कट करून घेतो मस्त की. आम्ही एन्जॉय करतो गाईस. कट करतो असेच आणि नंतर मसाला लावून त्याला घेतलेच मित्रांनो. मीठ टाकतो मस्तपैकी बघू शकताय. मसाला टाकतो गाईस. मच्छी मसाला आला नाही पण चिकन मसाला आला आमच्याकडं. यांचा चिकन मसाला घेतो आम्ही पहिला. काही नाही बाकी सगळं आहे. फक्त तांदूळ आपल्याला सांगलं बरोबर. आमचा लाल मसाला इकडे आहे. कसं करू काय बोलतोस. गाडी काढली सगळा काढला मी. आला जायचं ना मस्त हळद बिलद टाकतो मित्रांनो. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. थोडा राई जिरा मसाला पण आहे की ना आम्हाला टेस्ट बघा. तू कुठे ती पेस्ट कुठे गेली मग समोर तो पॅकेट. हां हात गीत बघ. ओके ओके चलेगा. थोडीशी पेस्ट टाकतो आणि फ्रायला टेस्टच थांबतो जरा. बाकी मग बघू जास्त टाकत नाही मी मित्रांनो. बाकी आम्ही मस्त की कालवण करणार आमच्या भाषेत. कालवण तुम्ही पाहता कसं निसोट यावर आम्ही निसोट पण कालवण पण सगळं सगळं आपलं बोलण्यात. आणि इकडे तेल गरम झालेलं आहे. हो द्या तेलाचा मी करतो काशी. टेस्ट घ्यायला विचारतो. टेस्ट बरं का सूच काढून जा. मध्ये बोलतो इकडे होतो बना केला मी सगळा. श्रीराम पली बिली आहे ना भाऊ आपल्याकडे. चमचे पले ना सगळे ना. कुठं काय असेल तर मसाला एकदम मस्त निवांत भरून घेतो मित्रांनो पहिला आतमध्ये. काय बोला मसाल्याची टेस्ट आपल्याला पाहिजे ना बघा. मच्छी मसाला घ्यायचा राहिला आपला. एकच साईडला बसवा एकदाच काम होईल. नाही रे बसणार. होणार टेन्शन नाही. या करतो इकडे तिकडे करतो बरोबर. पाणी दिलं पाहतो वरतीने. हा बघा इथे आहे कपडा मागे.
असं माझं जरा क्रॉस झालेलं आहे. असू द्या, काय टेन्शन नाही. सगळं घास आहेत ना क्रॉसच असतात मग तसं बघलं असतं. आणि गॅस एकदम बघू शकता इकडं फास्ट करा गॅस स्लो नाही, स्लोच राहू द्या. करपल नाही, आतून शिजला पाहिजे आपल्याला. वरून काती शिजून काय करायचं आपल्याला, तेल नाही ना सगळीकडे घ्यायलाच पाहिजे. सगळं असं सगळंच असं असतं, तुझंच नाही. तेल टाकते नाही जास्त होईल. बरोबर आहे ते. मस्त त्याचा वास आहे ना आम्हाला चिकन नको म्हणून मी आताच जास्त जर केला तर चिकन उलटा हाताने मारणार. हो मग मीच तो बाबाजी तो केला तो होते बघ काय केलंस. काय नाही केलं होती. याला हात घालायला एवढं घेतलं. कशाला पण तो कामाची माणसं. बघ रे चार्जिंग ठेवून घे ना साम्या तर गाडी काचवर करा नाही. अरे काचवर गाडी लॉक करून चावी घेऊन ये माझी गाडीची. मग गाडीत मोबाईल ठेवून लॉक करून कसं नेतो लोकून काढून. चार्जिंग लावता गाडी काची वर कर आणि गाडी लॉक करून चावी घेऊन ये. चार्जिंग होते माझ्या गाडी. माझ्या याच्यावर लाव. सर्दी पप्पा झाला जाम वरच्या याच्यावर. तो पण तर मी फ्राय करणार आज. तवा आपली करणार हलवून घेऊ प्रगती करू आपण तव्याची पण. झाकण ठोकायचं आपण आणखी लोक होती. मग सगळे बघ काय बांगड्याची वाट लावून टाकली. तर तसंच रे अच्छा ठीक आहे. मसाला आपल्याकडे राजा जे मसाला आपला तात्पुरता पाहिजे त्याच केला आपण. आता तुझ्या काय म्हणजे खाऊ म्हणजे टेन्शन घेऊ होणार ते. बघू शकता त्याच्याकडून कसलाच करतो बांगडं फ्राय. मसाला आम्हाला भेटला तेव्हा घेतलाय. घरचा मसाला आपला आहे आणि स्वतः आमचा जुने झालाय. जुना कुक आहे आमचा चिकन कौल फ्रायचा. चिकन कोल्ड फ्राय ब्रँड केला होता. ब्रँड आमच्या गावात आला होता जुने. आणि आपल्याकडचं नाही देवगडचं आहे. देवगडची येऊन आपल्याकडे चिकन कोल्ड फ्राय केला होता. पण ती व्हिडिओ टाकली नाही मी कारण की ती व्हिडिओ जाम जल्लोष होती. समी पास तरी चालला असता. अतिशय नाही करत. तर बघूया आपण जरा झाकण होतात. एक 10 मिनिटं होईल तर लगेच होईल. एक पलटी मारा आणि झाकण ठेवा. एक मला मस्त काम होऊन जाईल. मच्छी ती मच्छी आहे ती होऊन जाईल. आणि बघूया जशी पलटी मारली वाफ देऊन नसते की मित्र बघू शकता तुम्ही. तुम्हाला दिसतंय लगेच ओळखली कशी झालेली मच्छी ते तुम्हाला दाखवतो. आबा काढला आबा एक नंबर गाईस. चिकन नाही ना पकापटा घास खायला झाला बा. खा ना बाबू मी आहे ना. बांगडे आपले जुने देईल तो खाशीन आपण खा. मित्रांनो बघू शकताय आम्ही फ्राय मस्त काढलेत एकदम टेस्टसाठी पहिले. आणि बाकीचे आहेत ना ते आम्हाला कालवण बनवायचं आहे. आपल्या भाषेने निसोट आणि यांना कालवण. तर या मित्रांनो खायला बांगडा आणि बांगडा फ्राय चोपामध्ये फर्स्ट टाइम जुनेचा हाताचा. आम्हाला काय बांगडा फायनली गाईस रेडी झालेले आहेत बघू शकताय. आणि आता मी करतो आहे काय या तापते त्याला भात धरला आणि आता थंड झालाय तर पलीने काढतोय. बाबा गाईस कडकच त्यांना आपण खाणार आहेत. मी डोचका काढली मग अशी बापा बघा कडक ना मित्रांनो कडकच गाईस. गरम एक नंबर खावाला या छोटी झाली. कापला र असं कधी तलू न कधी खाव. जाम सर्दी झाली मित्रांनो. बांगडा मस्त आहे भाऊ. टेस्ट आहे भाऊ म्हणजे ह्या फ्रेश हो फ्रेश आहे गाईस. मित्रांनो बांगडा फ्रेश आहे पण चव पण मस्त आहे. कारण सांगा आज आमचे जुनेची ईद आहे त्याच्यामध्ये आज खुश आहे. पार्टी पण दे ना पण रोज भाडं मारते रोज. मालक आहे गाडीचा मालक बघ हसते बघला. मित्रांनो या बांगडा खायला
3 माझ्याकडे आहेत पण 3 मी खाऊ शकत नाही. माझं एकच खाणार. या दोघांचं एक उडवून देतो आम्ही. टाक. काय तू असं करतो ते माझा आवडता आहे तो बाबा सोन्या. याड्या आम्ही यातून असा खातो नाही आला तू विचारू शकत नाही तू. हे बघ असा खातो तो टाकायचे माणूस जवळ राहू काय पण टाकतो यो त्यांना गाई सुपर गाई एक नंबर. तर या खायला असेल आमची माझ्या मस्त असते थांबा आणि थोडा मग थांबा. आता आपली आमटी होणार आहे पण आमटी लगेच होणार नाही कारण कालवणाला आमचा मसाला आले नाही. हा फक्त घरचा मसाला होता म्हणून त्याचा आम्ही केला तर देखील मस्त वाटला. एक नंबर गाईस. आणि असेच ऑर्डर असेल तर ऑर्डर द्या म्हणा. मी रोज बागडा तलाला तुमच्या घरा आमटीचं सांगतो. तर काही झालं रेडी आमचा भात वगैरे आणि आता मी बघा मसाला लावलाय मस्त पैकी. मसाला टाकलाय मी काम. पाणी टाकलं लवकर थोडासा माझा मसाला लागेल खाली. मस्त केला मस्त वाटला वास आला. कोकम घालायचं त्या मग त्याचा काय टाकलास आंबट मसाला ते आहे ना. आमचा विष्णू दादा आलेला आहे आणि विष्णू दादा भरपूर दिवस पिकअप घेऊन आणि ती पिकअप कसं मित्रांनो विष्णूची पिकअप आहे फायनली. विष्णू पिकअप आणली 24 फूट घेऊन होता. 24 फूट ये एवढे लांब गाडी घेऊन यायचा आणि आज किती दिवसाची पिकअप घेऊन आलाय. पिकअप काढली पण तुम्ही असं काय नाही काय गोव्याची पिकअप होते मुंबईला नाही म्हणजे असं तुमचं काय नाही काय कुठली गाडी घेऊन जाणंच आहे फक्त काय ड्युटी पुन्हा करणं आहे असू दे ना पगाराशी मतलब बस. हा भाई पाणी आपलं आहे रसा किती पाहिजे आपल्यावर आहे. 6 जण खाली पाहिजे. तर फायनली काय आमचा रस्सा रेडी झालेला आहे आणि आता मी आता असं की या ठेवा झाकण ठेवून द्या आणि एक उकल येऊ द्या. उकल आला की आपण ते बांगडा याच्यात सोडून देऊ कारण की बांगडा फुटायला नको बरोबर आहे. मग आता काय करते बाकीचा आणि बाकीचे फ्राय करू. आता फ्रायला कुठे येतोच होतं ना याच्यात त्याच्यातच केला असतं मस्त पैकी. बांगडे काय करणार बांगडे फ्राय आता कसं होणार मित्रांनो. आम्ही मगाशी केलं खाल्लं बाबा मजा आली एक नंबर. आता याला बांगडा फ्रायच होणार नाही टाकतो सगळं ना त्याचीच खाऊया मग काय 2 मिनिटात लगेच होतील. पिका मुझे नाही पत्ता. तर फायनली काही या मस्त मजा करूया आम्ही आहोत. सांगणार नाही कुठे तुम्हीच ओळखा तुम्हीच कमेंट करून सांगा मी कुठे आहे गाईस. तर फायनली आम्ही मस्त मजा करतो इकडे आणि आता आम्ही जेवण करतो. आम्ही गाडीवाला आहेत सगळं. तर टेम्पो ड्रायव्हर आम्ही असंच एन्जॉय करतो. बघू शकतो. ह्या पिकअप याची आहे कोणती ना विष्णूची त्या काय त्या तेल हा मग कवर आला की तसं आला टेन्शन नाही. तर काही अशी एन्जॉय करतो. तर या जेवायला 1 मिनिट थांबा. जेवण झाला की मस्त जेवू. फायनली जेवून घेऊ आणि पोट भरून घेऊ. जामच भूक लागली जामच म्हणजे जामच अशी इच्छा जेवायची होतं ना गाईस सांगू शकत नाही. जामच भूक लागली. कधी होईल राईस झालाय फक्त 10 मिनिटात. आता हा कालवण होईल. आम्ही निसोट पण बोलतो कालवण पण बोलतो. तुम्ही काय बोलताय आमटी काय चमटी ते तुम्ही सांगा मला कमेंट करून. या रस्स्याच्या मच्छी कढी जसे आपल्या इकडे मच्छी कढी पण बोलतो ना भाई म्हणजे बांगडा कढी. तर आपल्या कड्या पिढ्या नसतात आपला कालवण मच्छीचा कालवण बोलतो डायरेक्ट. तुम्ही काय बोलता कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कुठून मला माहिती जाऊ चला तुम्ही काय कमेंट करणार आहे मला माहिती आहे. तर तेल भरून घेतो. तेल आणलं आम्ही म्हणजे टेन्शन गेला तर म्हणजे आता आपला महिना गेला. चल 1 महिना जाईल काय तेलाचा म्हटलं गेला तर फायनली गाईज होऊ द्या जवळ मग आपण बोलूया. चला फायनली गाईज आम्ही आता उकळ आलेला आहे. आता मस्त की आम्ही आता मच्छी सोडतो. कडकच गाईज कसा वाटतं मित्रांनो प्रभाव बघू शकतो तुम्ही. सोडण्याची टेक्निक बघा. ओ बाई चालली आई माझी ए गोरी कडकच फायनली असे वाटते मित्रांनो. गेली बांगडाकडे म्हणजे आमचा कालवण आता होणार रेडी. आम्ही खाणार सेडी. किती राहतील आणि एक टाक आणि बाकीचे 2 टाक ना मोठा राहते मग राहू दे मग तो खायला होईल आपल्या तो बाजूचा. फायनली होणार आता मित्रांनो बघू शकताय. नंतर नमक चेक करून घ्यायचो नाही. फायनली गाईज सोडलेत आपण उकळ आलेला आहे. आता 10 मिनिटात हा आमचा कालवण होणार रेडी. आम्हाला काय टेन्शन नाही. तो कोकम फक्त टाकतो त्याच्यात टाकू शकतो काय टेन्शन नाही. आंबट वाटेल मित्रांनो
कोकम बिक्कम चोक्कम मुक्कम सगळं हा कोकम तो बरोबर बोला मला पाणी काय तो खायला मजा येतं बरं कोकम. फायनली गाईज चला आता होणार रेडी. चला होऊ द्या रेडी आणि 10 मिनिटं झालं की तुम्हाला मी जेवून दाखवणार. मी पहिला खाणार. मला जाम भूक लागली सांगतो तुम्हाला नंतर. आता नाही आता झालं नाही तर फायनली या बसतो 10 मिनिटं. आता बघा तो तिकडे रेडी करत आहे काय टेन्शन नाही. आणि आपल्या सगळ्या गाड्या आहेत गाईज. या दिसणार नाही रात्रीचा काय गाडी उडवलेलो बस काय टेन्शन नाही. मस्त की मित्रांनो आलेलं आहे. थांबा जरा वरच्यावरती हलवतो आणि बघू शकते वापा सुटल्यात. बाबा थांब घेऊन हे ताट घे ना आपल्या हातात हा खालचा हे नाही घे. तर फायनली गाईज टेस्टसाठी पहिला काढतो एक कडक थांब रसा घेऊ दे कडकच. वाव येतो माझ्यात येत होते कडक गाईज. मच्छीचा वास माझा आवडता. डोचकाच करतो याला हायशा गावात. डोचका रागा नाही वाटतं माझ्याशी. धोका असो का मौका खाने का छोड़ने का नहीं है. मीठ टाकू काय बरोबर आहे. मीठ ओके आहे तसं टाकू का विचारो. तसं थोडा पातळ झाला पण राहू दे मजा येईल. कळतो तुला खाऊ दे या बघा फोडून दाखवतो शिजला का दिसन तुला बरं कुठला मच्छी लगेच होतो परंतु बन हे आता आपण फ्राय करणार. कधी आता लगेच ना हो आता लगेच फ्राय करू. हा टंगरी आली टंगरी आली ती बांगड्याची टंगरी हे आता झालेलं आहे. Ready. बंद केलं आपण बंद करू. मज्जा आली. गाईज फायनली रेडी झालंय. आता जेवायचं फक्त बाकी राहिलंय. या जेवायला पटकन आणि नक्कीच कसा वाटला नक्की तुम्ही या व्हिडिओ बघून सांगा आम्हाला. ओके आहे की नाही ओके. मगाची फ्राय तर बघितलं फ्राय तर आपला तुम झाले कारण की मी केली होती पण भाईने पण मदत केली गुजरातानी आणि तो आता डिग्री तोच करणार फ्राय. आपला काय विषय नाही. आपलं तर रेडी झालं. आपण आपल्या कुकिंग दाखवली तुम्हाला आणि हे पण कालवण दादानीच करून दाखवलाय. मजा आहे. आता जेवायला या मी तर घेतोय माझा आवडतच आहे आणि पुन्हा खाऊन दाखवतो. गुड ब्रँड या जेवण घेऊया. आमचा रेडी झाला. आता त्याला एक राईस तुम्हाला दाखवतो. राईस पण रेडी आमची गाईस. ओके ना जेवण नक्की जेवणाला नाव ठेवायचं नाही पोट भरले मतलब नाही ही गोष्ट खरी पण नक्की या जरा जेवण आमचं झालं रेडी. पण बांगडा आणि बघू शकताय कडक झालाय. आता आपण पण घेऊया मस्त आणि जेवूया. तुम्ही मस्त फ्राय करा ना जसं जमल तशी करा ना. मग तेच बोलते करा लवकर. फायनली काही जेवण झालंय पण आम्ही थांबलो होतो फ्राय साठी आणि फ्राय तुम्हाला दाखवतो. आत्ताचे फ्राय ते अजून वासन तर मला एवढं भारी वाटत नाही गाईस. तुम्हाला दाखवतो बघा अजून खरखर खरखर करते. आमच्याकडे तवा नाही पण आम्ही टॉप पण फ्राय मारलेलं आहे पण फ्राय तुम्हाला दाखवतो गाईस. मसाला आपल्याकडे जास्त नव्हता म्हणून आम्ही अशी फ्राय केलेली आहे पण कडकच. एक तर खाणं आपला सौभाग्यामध्येच आहे ना आणि भाग्य तर माझा प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे. टंगरे आहेत ना टंगरे प्रत्येकाची टंगरी आलीच पाहिजे नशिबा माझे. कडक शिकला तिसरी टंगरी आली. आणि हे बघा मसाला आणि काय खरखरून खरखरून. माझा सगळा जीव म्हणजे मसाला मित्रांनो. आता जेवायला फुल मजा येणार फुल मजा मित्रांनो. या जेवायला खाणार काय फायनली एकदम रेडी. तुम्ही नक्की पुन्हा एकदा बघा कशी वाटते फ्राय फ्राय ना रेडी फ्राय कडक फ्राय. तर या जेवायला मित्रांनो फायनली गाईज आपण जेवायला बघतो सर्वजण गँग आमची बघू शकता सर्वजण आणि मी पण घेतात जेवण. या जेवायला उदास नाही बसलो. मस्त झालं जेवण. हे मसाला पण बाहेर तसा आपला झाला मसाला वाईट नाही झाला मसाला. आणि हा माझा बांगडा फ्राय आहे ना कढीतला बांगडा कडकच